हाय मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फायनल फिनिशिंग करणार आहोत. यासाठी मी हा ॲक्रेलिक कलर यूज करत आहे. या ॲक्रेलिक कलरने आपण या पिकॉकला बॉर्डर देऊन घेणार आहोत. मी यामध्ये ब्लॅक कलर यूज केला आहे. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही यूज करू शकता, पण ब्लॅक कलर कसा उठून दिसतो बॉर्डरला, पिकॉकच्या बॉर्डरला ब्लॅक कलर उठून दिसतो. तुम्हाला जर दुसरा व्हाईट, येलो कोणता आवडत असेल ते तुम्ही देऊ शकता. या ब्लॅक कलरने आपण सगळीकडे अशी छान बॉर्डर देऊन घेणार आहोत, ज्यामुळे आपला पिकॉक आणखीनच छान दिसेल. पूर्ण छान बारीक अशी बॉर्डर देऊन घ्यायची. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये याचे 2 लेअर बनवले आहेत. नंतर व्हिडिओ बनवायला काही कारणामुळे मला थोडासा लेट झाला, त्यामुळे हा व्हिडिओ मी आज अपलोड करते. अशी छान बॉर्डर देऊन घ्यायची सगळीकडे. यावर तुम्ही वेगवेगळे स्टोन, मोती वगैरे पण चिटकवू शकता. मी काही चिटकवलेलं नाही, पण जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिटकवू शकता. बाजूने बॉर्डर देऊन झालेली आहे, पण आता आतमध्ये बॉर्डर देऊया त्याला. आतमध्ये पण मी ब्लॅक कलरच यूज केला आहे. आणि छोटे छोटे काम असतं बारीक बारीक. याच्या मोर पिसावर आपण डिझाईन करूया. तिथे जे मी बॉर्डर देत आहे तिथे आपण एखादा छोटासा स्टोन पण चिटकवू शकतो. स्टोन चिटकवला तर आणखीनच छान दिसेल. किंवा मोती, असे पांढरे मोती चिटकवले, हाफ मोती, ते छान दिसेल. बारीक आणि छोटे छोटे काम असतं, त्यामुळे वेळ लागतो ही रांगोळी बनवायला. फर्स्ट लेअर द्या, त्याला सुकू द्या. सेकंड लेअर द्या, त्याला सुकू द्या. असं खूप वेळ लागतो ही रांगोळी बनवत असताना आपल्याला. तर आज ही रांगोळी आपली रेडी होईल. इथे जो आपण वरचा पिकॉकचा काय म्हणतो आपण, तो तुरा असतो ना, तुरा, त्याला मी ब्राऊन कलर यूज केलेला आहे. तर आता पिकॉकचा आपण काय डोळा बनवूया. डोळ्याला जे व्हाईट बुबुळ असतात तिथे व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर यूज केलेला आहे. छानपैकी लक्षपूर्वक डोळा बनवायचा आहे. कसा दिसतोय डोळा, तर आता आपण जो पिसारा, मोराचा काय म्हणतो, पंख आहे, त्यात असे छोटे छोटे बारीक बारीक लाईन देऊन घेणार आहोत. ब्लॅक कलरनेच लाईन देत आहे मी. कसा दिसतोय आपला पिकॉकचा, तर आपण वच पिशीट आता बरोबर पिकॉकच्या आकाराची कट करून घेऊया. बरोबर याला कट करून घ्यायचं. अशाच नवीन नवीन रांगोळी शिकण्यासाठी किंवा काही अजून टिप्स मला हव्या असतील तर कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे.
कशी दिसते आपली रांगोळी. बाय बाय.